पण वन डे रिटर्न प्लॅन करत आहात का? तर परफेक्ट रीलवरती आला आहात मित्रांनो. तर मी आणि माझे ऑफिसचे कलीग आज ठरवलेलं होतं कुठेतरी आउटिंगसाठी जाऊयात, म्हणून आम्ही इकडे डिसाईड केलं ॲक्वा पॅलेस जे विरारमध्ये लोकेटेड आहे तिकडे जाण्यासाठी. छान रिसॉर्ट आहे, छोटं आहे, बट वन डे रिटर्नसाठी पिकनिक स्पॉट एकदम भारी आहे, राईट. आणि इकडे आम्ही या ऑटोने आलो होतो आणि हे माझे कलीग्स आहेत आणि हा सगळा मस्त असा एरिया आहे बाहेरचा. चला म्हणलं थोडंसं रूल्स अँड रेग्युलेशन बघून घेऊया. पाळायचं तर लांबची गोष्ट आहे. आम्ही खूप एक्सायटेड झालो होतो. तिकिटिंगचं सगळं सगळं फिनिश करून घेतलं माझ्या कलीग्सने आणि हे आम्ही अशी आयडेंटिटी दाखवत होतो. हे घालणं इम्पॉर्टंट आहे कारण की ते त्यांच्यासाठी असं आहे की आम्ही आत्ता आजच्या दिवसापुरतं ॲक्वा पॅलेसला बिलॉंग करतो, ही त्याची आयडेंटिटी आहे. सो मस्त गेले गेले आम्ही पोहोचलो पहिलं नाश्ता करण्यासाठी. तिथे लहान मुलांची ट्रिप आली होती आणि खरंच त्यांच्यासोबत एन्जॉय करताना आपणही लहान झालो असंच वाटत होतं. नाश्त्यामध्ये मिसळपाव, मस्त गरमागरम पोहे आणि चहा होता. सो नाश्त्याची टेस्ट मला इतकी काही आवडली नाही फारशी अशी, पण ठीक होता. म्हणजे नॉट सो बॅड अँड नॉट सो गुड ऑल्सो. ठीक आहे, चला म्हणलं आता जरा जाऊया रेडी होऊन तिथे जरासा फ्लेक्स मारूया पाण्यात जाण्याच्या आधी आणि मस्त रेडी झालो. आता पाण्यात जाणार आहे आणि आम्ही सर्वच थोडे थोडे घाबरत होतो की कोण पहिलं स्टार्ट करतं. तर निकिताने सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू आम्ही पण सगळेच जण आता जात आहोत पाण्यामध्ये आणि मजा केली. म्हणजे फार धमाल केली आहे, पैसा वसूल एन्जॉय केला आहे. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये तितकं एन्जॉय केलं आहे, फार मजा आली गाईज. तर जर प्राइसिंगच्या रिलेटेड बोलायला गेलं तर 750 पर पर्सन म्हणजे चार्जेस होते. तर आम्ही बुकिंगसाठी 500 बस पे केले होते. पिकअप ड्रॉप सर्विस त्यांची होती गाईज. आम्ही स्टेशनला उतरल्यानंतर त्यांचा पिकअप आणि ड्रॉप दोन्ही होता. मस्त 750मध्ये अजून काय हवं आहे गाईज. आणि राईड्स पण होत्या, मोठ्या होत्या राईड्स. वेव्ह पूल होता, जाम एन्जॉय केलं आहे. तुम्ही पण नक्की धमाल कराल, नक्की विजिट करा विरारमध्ये लोकेटेड असणारा ॲक्वा पॅलेस इकडे. सो लंचचं जर बोलायचं गेलं तर ॲज कम्पेअर टू ब्रेकफास्ट लंच खूप भारी होता, छान होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही होते, वेगवेगळे पदार्थ होते आणि खूप आम्ही एन्जॉय केलं. जॉब करतो आहे, स्टडी करतो आहे, रेस्पॉन्सिबिलिटी पण आहेत आपल्यासाठी, पण कधीतरी स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे. कारण की स्वतःसाठी वेळ काढला की आपलं स्वतःचं माइंड रिफ्रेश होतं आणि परत नव्याने आपण सुरुवात करतो कामाला, अभ्यासाला, जे काही असेल ते. तर तुम्हीही कशाचा वेट करताय, लवकर जावा, काही प्लॅन करा वन डे रिटर्न वगैरे. आणि कसं वाटतंय कॉमेंटमध्ये येऊन नक्कीच सांगा.